न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक हादरले. गोदावरी पात्रात सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. घातपात करून कन्नमवार पुलावरून फेकल्याचा संशय. सिंहस्थ भूमी नाशिक शहरात एक थरारक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. येथील प्रसिद्ध कन्नमवार पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडालीय. महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच हा मृतदेह पुलावरून खाली फेकण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. सकाळी सकाळी थरार. संशयास्पद सुटकेसने वेधले लक्ष. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी गोदावरी नदीपात्राच्या परिसरात काही नागरिकांना एक मोठी सुटकेस तरंगताना आणि अडकलेल्या अवस्थेत दिसून आली. सुटकेसचा आकार आणि त्यातून येणारा उग्र वास यामुळे नागरिकांना संशय आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनात एकच धावपळ उडाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचे मोठे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुटकेस उघडताच पोलीसही चक्रावले. पोलिसांनी स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने ती सुटकेस नदीपात्रातून बाहेर काढली. उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला जेव्हा ती सुटकेस उघडण्यात आली. त्या सुटकेसमध्ये एका अंदाजे 25 ते 30 वर्षीय महिलेचा मृतदेह अत्यंत निर्घृणपणे कोंबून ठेवण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये आणि तो वाहून जावा याच उद्देशाने आरोपींनी ही क्रूर पद्धत वापरल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायल 112ला कॉल केला. एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे. त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली. त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे. त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला. त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं. बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं. सर या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये. सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे. साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे. सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडं झाडू मारत होतो. झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं. अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा. तर मी पाहिलं तेवढ्याच्यात बॅगेचा फोटो काढला. पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला. तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात. मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला. मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला. 112 नंबरला कॉल केला. तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले. काय होती ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती. बॅग मध्ये गोणीमधून आहे ना बांधून ठेवलेली होती. सुटकेस महिला होती. 38 ते 40 वय साधारण. कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणी होती. त्रिशूळ होता राईट हँडला. या बाजूला बांगडी होती हातामध्ये. जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं. आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण किडे पडलेले. तुमचं नाव? सतीश कैलास घोडून दे. काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू करतो, साफसफाई कर्मचारी.